हॅलो, नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ आहे गुरुपुष्यामृत या दिवशीचा. आणि ह्या वेळी जे गुरुपुष्यामृत आलं, म्हटलं काहीतरी सेवा आपल्याकडनं छोटी-मोठी झाली पाहिजे. पण वेगळी अशी विशेष सेवा माझ्याकडून काही झाली नाही. सकाळी जी देवपूजा वगैरे आपलं रोजचं जे रुटीन असतं त्याप्रमाणे मी केलं. आणि म्हटलं आज गुरुपुष्यामृत आहे, तर आदल्या 2 दिवशीच ठरवलेलं होतं जी ही पिवळ्या रंगाची फुलं आहेत ती गुरुपुष्यामृतच्या दिवशी संपूर्ण देवघरामध्ये आपण वाहू. आणि नेमकं मी आधीचं पण पिवळंच वस्त्र होतं ते काढलं देवांचं, पण जे अंथरलेलं वस्त्र होतं ते. आणि इथे दुसऱ्या दिवसासाठी पण म्हणजे मी दुसरं पिवळ्या रंगाचंच वस्त्र तिथे टाकलं, देवांची पूजा केली. खूप छान प्रसन्न असं वाटतं मला. आणि बघा तुम्हाला वाटत असेल की कायम देवपूजेचा व्हिडिओ किंवा स्वामींच्या रिलेटेडच व्हिडिओ का येतात किंवा काहीही कोणती कुलदेवतेची सेवा वगैरे हेच व्हिडिओ का येत असतात. तर मला हे सगळं करताना खूप पॉझिटिव्ह वाटतं की आपल्या घरातल्याच काही कथा कहाण्या सांगायच्या किंवा काही वेगळं असं रुटीन दाखवायचं. त्याच्यापेक्षा देवपूजा करून किंवा आपल्याकडून काहीतरी पॉझिटिव्ह संदेश कोणाला तरी जातो आहे. ह्या गोष्टीमधून कोणीतरी 2 जण जरी काही पॉझिटिव्ह गोष्टी आत्मसात करून त्यांच्या आयुष्यामध्ये काही चांगला असा बदल झाला, तर ते कोणाला नकोय ना? तर आपल्याला कधीही चांगल्या गोष्टी कोणाला सांगायला जमत असतील, तर निश्चितच त्या सांगा. किंवा आपलं काहीतरी वेगळं सांगत बसायचं आणि मग त्यानंतर दुसऱ्याचा वेळ त्यामध्ये वाया घालवायचा. त्यापेक्षा हे करणं खूप छान असतं. आणि बघा कुलदेवतेच्या कलशाचे पानं वगैरे पण मी बदलली, देवपूजा केली. खूप, खूप, खूप प्रसन्न वाटतं. आणि आज म्हटलं वेगळी अशी काही विशेष सेवा गुरुपुष्यामृत निमित्ताने खरंच माझ्याकडनं नव्हती होणार, कारण खूप वेगळं रुटीन माझ्या घरी चालू झालेलं आहे. तर मी फक्त इथे असं केलंय की आजपासून म्हटलं नित्यसेवेला सुरुवात करू. जी की माझ्याकडून 15-20 दिवस कदाचित महिनाही झाला असेल, तर माझ्याकडून नित्यसेवा खरंच होत नव्हती. फक्त जे काही आहे रोजचं नामस्मरण वगैरे हेच चालू होतं. आणि मी इथे नित्यसेवेला सुरुवात केली आहे. आणि त्यात बघा रांगोळीचं जे असतं मेन, काही कुठलाही विशेष दिवस असो किंवा रोजची देवपूजा जरी असली, आता माझ्याकडून रोजच रांगोळी काढली जाते असं नाही होत. पण म्हटलं गुरुपुष्यामृत आहे, पिवळ्या रंगाचीच रांगोळी काढू स्वामींसाठी. आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं. देवघराजवळ छोटीशीच जागा पडते इथे, त्यामुळे मी अगदी छोटी रांगोळी काढली होती, जसं हातात आलं मला डिझाईन त्याप्रमाणे. आणि छान पूजा वगैरे केली, सुंदरशी रांगोळी काढली. आरू शाळेत गेलेली होती, त्यामुळे मध्ये काही अशी गडबड नव्हती. त्यामुळे व्हिडिओ शूट पण केला. पण मी असं नाही म्हणणार की पटापट व्हिडिओ शूट केला. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. आपण साधं एखादं काम करत असतो, तेव्हा सुद्धा आपल्याला असं होतं की कधी होईल हे काम माझ्याकडून. पण जेव्हा तुम्ही एखाद्या वेळेस करून बघा, जरी व्लॉग नसाल टाकत ना, तुम्ही क्रिएटर नसाल तरी थोडंसं शूट करायचं आणि मग नंतर हे सगळे कामं करत ते शूट करा, पॉज करा. आणि त्यानंतर ॲडजस्ट करा तो मोबाईल किंवा ट्रायपॉड असेल, ट्रायपॉडला मोबाईलची सेटिंग करा. ह्या सगळ्या गोष्टी होतच श्री नाहीत. स्वामी समर्थ. तर बघा आजचा जो हे आहे की पॉझिटिव्हिटी, म्हणजे जी सेवा केल्याने आपल्याला जी पॉझिटिव्हिटी मिळते किंवा जो काही आनंद मिळतो तो खूप वेगळा असतो. आणि आज आहे गुरुपुष्यामृत, तर त्या मुहूर्तावर म्हटलं चला काही वेगळी नाही तर जी आपली नित्यसेवा आहे ती तरी रोज चालू करावी. आणि नित्यसेवा ही केल्याशिवाय काही चैन पटत नाही, पण तरी देखील काही ना काही कारणाने खूप दिवसापासून माझी नित्यसेवा सुद्धा घडत नव्हती किंवा काहीतरी अडथळे येत होते, काहीतरी गोष्टी घडत होत्या, काही टेन्शन्स चालू होते. त्यामुळे
खूप दिवसापासून माझी नित्यसेवासुद्धा घडली नाही, तर म्हटलं चला आज वेगळी काही सेवा तर माझ्याकडून घडेल माहिती नाही, पण अर्थातच आजच्या दिवसापासून जी सुरुवात करू योग्य ती म्हणजे म्हटलं स्वामी चरित्र सारामृताचे जे आपण नित्याध्याय वाचतो, जी नित्यसेवा असते 3-3 अध्यायाची, ती तरी सुरू करावी ह्या याच्याने सुरुवात केली आजच्या दिवसाची. आणि लवकरच जसं तुम्ही बघितलं की देवपूजा वगैरे झाली, सगळं आवरणं झालं आणि काही कामं जी असतात ना ते आपण स्वतःच आपले आपले करतो, तेव्हा आपल्या मनाला खूप छान वाटतं आणि जो आनंद मिळतो तो कधीही कुठेही पैशाने विकत आपल्याला घेता येत नाही. तर असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आनंद शोधला पाहिजे आणि आपल्या जीवनाला जे काही आहे ते जसं आपण म्हणतो की 4 चांद लावले पाहिजे, की आपणच आपला आनंद कशात आहे, आपल्याला सगळ्यात छान आनंद कशात मिळतो आहे, कशात आपल्याला समाधान वाटतंय हे आपणच शोधलं पाहिजे. तर म्हटलं बाकी काही सेवा घडेल माहिती नाही, म्हणते की आज संध्याकाळी केंद्रातही जाईल. खूप 5 मिनिटाच्या अंतरावर केंद्र आहे, पण काही दिवसांपासून माझं केंद्रातही जाणं झालं नाही किंवा खूप काही गोष्टी अशा बॅकफूटवर गेल्या, त्यामुळे माझ्याकडनं काही सेवा झाली नाही. तर बाकी म्हटलं सेवेला खंड नको, नामस्मरण तर आपलं नेहमीच चालू असतं, पण नित्यसेवा ही आजपासून करेन असं मी म्हणते आहे. आणि बऱ्याच सगळ्या आपल्या स्वामी भक्तांनी गुरुपुष्यामृत निमित्त खूप काही सेवा केल्या असतील, तर त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळू देत आणि तुमच्या मनातील सगळ्या काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत ही स्वामींचरणी प्रार्थना करते. नित्यसेवा ही का केली पाहिजे, तर नित्यसेवेसाठी काहीही कारण तसं सांगता येणार नाही की हे काम होण्यासाठी किंवा ते काम होण्यासाठी. जेव्हा आपलं काही काम असतं तेव्हाच आपल्याला देव आठवत असतो, तर तसं न करता नित्यसेवा ही का करावी याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि जाऊन तुम्ही नक्की बघा की नित्यसेवा किंवा 11 माळ जप का केलं पाहिजे याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आहे. लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि शंकांचं सुद्धा निरसन होईल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुदेव नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र कंठा टोपी चमाला दंड कमंडलूधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपारक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ. आणि बघा हे जे आहेत रोजचे आपले 3 नित्यसेवेचे अध्याय, म्हणजे संपूर्ण पोथी जी आहे ती 700 श्लोकी आहे आणि यामध्ये तुम्हाला रोजचे 3 अध्याय वाचायचे. तर 3 अध्याय वाचण्यासाठी अगदी 5 ते 7 मिनिटं लागतात. एखादा अध्याय मोठा आहे, पण प्रत्येकच दिवशी तुम्हाला खूप वेळ लागेल असं नाही. एखाद दिवशी तसा वेळ लागेल. बघा किती छोटे-छोटे अध्याय आहे. पहिला अध्याय लगेचच 1 पानामध्ये संपतो आहे की दुसरा अध्याय चालू होतोय. अगदी छोटे-छोटे अध्याय इथे दिलेले आहेत आणि एवढी सेवा तर आपण नक्की करू शकतो. आपल्या कुलदेवतेचा जप, स्वामींचा जप, स्वामींची सेवा, ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्या जीवनात ह्या रोज झाल्याच पाहिजे. हां, ठीक आहे. एखाद्या वेळेस अगदी 4-5 दिवस होत नाहीये, 8 दिवस होत नाहीये, ठीक आहे. माझ्याकडूनही तसा गॅप खूप वेळेस पडतो. पण खूप प्रसन्न वाटतं. काय सांगू तुम्हाला, एक महिना हे करून बघा तुम्ही किंवा 20 दिवस, 21 दिवस रोज 1 अध्याय वाचा तरीही चालेल. रोज 1 अध्याय वाचा, बघा किती पॉझिटिव्ह वाटतं. तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, काहीतरी पॉझिटिव्ह वाटलं असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना, सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ.